आचार्य पदाची व्याख्या अशी केली आहे, आचिचिनोतीच्या शास्त्रार्थम आचरे स्थापयत्यति स्वयमप्याचरेद्यस्तु स आचार्य इति स्मृतः. ज्याच्या आचरणानं अन्य समाज आचारवान होतो त्याला आचार्य म्हणावं. विद्यापीठाच्या लेव्हलला पारंगत त्याला म्हणावं लागतं. आता मला यातलं काहीही उमगलेलं नाही. हे आपल्या सगळ्या अनलिगली पदव्या आहेत. विनोदाचार्य, प्रबोधनकार, गायनाचार्य, वादनाचार्य, भागवताचार्य इत्यादी या सगळ्या तशा कळत नकळत स्वयंघोषित आणि अनलिगली कुठल्याही विद्यापीठाची चिकित्सा नसताना प्रेमवात्सल्यानं आपणच आपल्याला दिलेल्या या उपाध्यायात पदव्या आहेत. कूटचिंतन प्रवक्ते, भाषा प्रभू या सगळ्या उपाध्या मूळ कुठेही संभवत नाही. जसं घटनेच्या ऍक्ट प्रमाणे धर्मादाय आयुक्तात नोंदणी करताना संघटक आणि संघटन मंत्री पद नाही, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि अन्य सर्व एवढ्या 7-5 विषम संख्येनं ती घटना बांधण्यात येते. त्याच्यात त्या पदव्या नाहीत. मला एका मंडळाचं केंद्रीय संघटक केलं. म्हणलं अरे हे ऍक्टमध्ये कायद्यात बसत नाही. त्यामुळे आम्हाला वाटलं तुम्ही लायक आहेत म्हणून तुम्हाला ती पदवी आम्ही दिली. म्हणजे मी नालायक असताना सुद्धा लायक त्यांनी केलं. तसं बऱ्याच वेळेला नसलेल्या उपाध्या घरपोहोच येतात आणि समाजात त्याचा चुकीचा निरोप जातो. म्हणून मी स्पष्ट आणि स्वच्छ सांगतो, प्रशांतचं एखाद्या वडिलासारखं, थोरल्या काकासारखं माझ्यावर प्रेम आहे. त्यांनी प्रशांत प्रकर्षेनं म्हणून मुद्दा म्हणून मला ते टाकलं. मी म्हणलो अरे मी वेदांताचार्य नाहीये बाबा. वेदांताचार्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, मारुती महाराज तुंतुणे शास्त्री, बाबूराव महाराज वाघ, पंडित महाराज क्षीरसागर, बबन महाराज मस्के, डॉक्टर श्रद्धेय किसन महाराज साखरे, श्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर, हे मिनिमम साधारण या सगळ्या लोकांची नावं मी सांगितली. वैकुंठवासी श्रद्धेय गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते आबा हे लोक त्या पदानी सालंकृत आहेत. आणि परभणीचे वेदांत केशरी ब्रह्मलीन श्रद्धेय श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मविद वरिष्ठ श्री परभणीकर गुरुजी, यज्ञेश्वर शास्त्री गुरुजी, ही सगळी मंडळी या पदाला सालंकृत आहेत. 4 लोकात चर्चा करता आली म्हणजे माणसं मोठी असतात हा आपला गोड गैरसमज आहे. त्याला नीट नेटकं कळावं लागतं. गुरुवर्य साखरे महाराजांनी मावळवीत विश्वाभासू ही ओवी 42 वर्ष स्वस्तिश्री मासिकाला लिहिली. तरी त्यांचं उत्तर असं आहे, मला अजून नेटनेटकं त्यावरती पाहिजे तसं लिहिता आलं नाही म्हणाली. ही खंत आहे मोठ्या लोकांची. ज्ञानोबाराय म्हणतात निवृत्तीनाथ दादांच्या समोर, बोल जरी गंगावती, एवढी ज्ञानेश्वरी मी लिहिली तरी मला फार काही कळलेलं नाही. हे मोठ्या माणसाचं उदारत्व असतं. आणि पुढची ओवी आहे, जो जाला म्हणे तो काहीच नेणे. त्यामुळं इथे वैयाकरण म्हणून आदरणीय लाडगुरुजींचा समावेश परफेक्ट बिनचूक आहे. प्रदीर्घ वाणी, आवाजातली घनता, धीर गंभीरपणा आणि व्याकरणाच्या नियमानं केलेली अभंगाची चिकित्सा हे योग्य, करेक्ट एकदम. त्यानंतर गाथामूर्ती म्हणून चंद्रशेखर महाराजांना लिहिलंय ते परफेक्ट बिनचूक आहे. त्याचबरोबर श्री वेदशास्त्र संपन्न म्हणून उल्लेख श्री बापूदेव महाराजांचा आहे. त्यांच्या घराण्यात वैदिकता, पुराण, ज्योतिष्य आणि संत वाङ्मय या सगळ्या प्रकरणाची चतुसूत्री आहे. त्यांचे चिरंजीव माझे बंधू आहेत. मग हे माझे कोण याचा अभ्यास तुम्ही करा. विठ्ठल विठ्ठल. समाज कमी असू देत पण अभ्यासक, चिकित्सक, समीक्षक, जीवाचे कानं करून ऐकणारा वर्ग असला की कीर्तनात वक्त्याला प्रवासाचं दुःख न होता तत्वज्ञानाचं उधाण येत. अमृतानुभवातला एक भाव मी तुमच्या समोर मांडतो. ओवी सांगत नाही,
पण संक्षिप्त अर्थ सांगतो. तो अर्थ असा आहे, ज्ञानोबारायाला काही सज्जनांनी विचारलं की अनुभव अतिशय सुंदर ग्रंथ झाला, जरा तो विद्वानांच्याच बैठकीतला आहे, आम्हाला उमगेल असं वाटत नाही, हरिपाठ नीटनेटका आम्हाला कळला नाही, पाठ उलटा सुलटा झाला पण भावप्राकट्य होत नाही, तर अनुभव त्यापेक्षा उच्च कोटीचा ग्रंथ आहे. तर हे तुम्हाला स्फुरलं कसं? तर ज्ञानोबारायांनी भावना व्यक्त करताना असं सांगितलंय, श्रीमंत निवृत्तीनाथ दादा नावाचा चित सूर्य माझ्या समोर असल्यामुळं त्या लख प्रकाशाच्या किरणानं मी फुललो खुललो उदयाला आलो. आता याचं प्रत्युत्तर मी करतो. ऐकणारे श्रोते जे असतात की नाही, तुमच्या मुखावरचं सतेजपण, प्रफुल्लितपण, टवटवीतपण, देखणेपण ही सूर्यकिरणाची छबी आहे. आणि तुमच्या सूर्यकिरणाच्या तेजानं वक्त्याचं तत्वज्ञानाचं कमल विकसित होत असतं. इथं तुमच्या टाळ्या हव्या होत्या. तुम्हाला उशिरा जाग आल्याबद्दल धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं एका बाजूने हे घराणं नातलगच आहे आपलं. असो, हा विषय ब्रॅकेटमध्ये ठेवून पुढे आपण चालूया. कीर्तन झाल्यावर मला सविस्तर विचारा, मी चर्चा करील. हे माझे सोयरे सज्जन सांगाती, नातलग नाहीत का तुम्ही? का हो चाटे, नातलग नाहीत? नातलगच आहेत. तुम्ही माझे नातलग आहेत, तुम्ही माझे नातलग आहेत, हे माझे नातलग आहेत, त्या माता भगिनी माझ्या नातलग आहेत. यूट्यूब चॅनलवाला आहे, माझा वैरी नाही, माझा नातलगच आहे. पखावज वादक पोरग तर एवढं सॉलिड आहे, दिसायला देखणं आहे ते, त्याला मला भीती वाटते त्याची. गुणवानाचं एवढं देखणे पण त्याच्या घातकपणाचं कधी कधी लक्ष नाही ठरतं. हे वाक्य ज्यांना कळत नाही ते प्रसादाला येत जा, अन्नदान पुष्कळ आहे. दिसायला कसं स्मार्ट आहे आणि वाजवतंय कसं छान. म्हणजे आता माझा जरा चूक झाली, त्याला जावाई करावं इतकं चांगलं पोरग आहे. पण आता माझा नाविलाज आहे. हे आपल्यातल्या आपल्यात कळलं तरी पुष्कळ झालं. कधी कधी टावर खालीच रेंज नसते, तर दरी डोंगरात हॅलो म्हणण्यात काय अर्थ आहे? एकदम एकदम पोषक आणि अपेक्षित ठेका आणि साथीचं वादन ते करतात. कधी कधी कीर्तनात गायन वादनाची साथ असते, तर कधी कधी साथीचा रोगही येतो. मलेरिया, चिकनगुन्या इत्यादी असं येतात ना. कर्कश ओरडणं, ओंगाळवाणे स्वर, माईक तोंडात, असा बिभत्स आवाज, आणि मग त्यांचं आम्हाला ऐकून म्हणावं लागतं, काय मस्त गायलंय तुम्ही, अप्रतिम, कसलं वाजवलं यार तुम्ही. म्हणजे ते जाताना प्रसन्न होतात. पण देतो तीक्ष्ण उत्तरे, कारण पुढे व्हावयासी बरे. आकाशातून पडणाऱ्या पावसाचं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचं काही खरंच राहिलं नाही. तो कधी येतो, कधी पडतो सांगता येत नाही. तसं कोण कधी येतं, कोण कधी जातं, कोण कोणात येतं याचा अंदाज लागता येत नाही. निष्ठावंत भाव वगैरे ही प्रमाण आता म्हणण्यापुरती शिल्लक राहिली की काय, हा एक येणाऱ्या काळात चिकित्सेचा विषय आहे. या प्रभागाला श्रद्धेय श्री वास्करांची, धोंडोपंत दादा आत्र्यांच्या, फळेकरांची, दैठणकरांची, दस्तापूरकरांची परंपरा आहे. आणि काही प्रभागाला शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पैठणफडाची परंपरा आहे. आजचा अभंग जरा अपरिचित आहे पण छान आहे. मी एक संकल्पच केलाय, रोज एक अभंग काढतो आणि चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. मी यशस्वी नाही पण प्रयत्न करतो. काय होतंय, संत प्रकरण, नाम प्रकरण, मागणी हे सातत्यानं विषय लोकांच्या समोर जातात. मग यूट्यूब चित्रीकरणाला असेल कॅमेरा, तर रोज वेगळा मेसेज आणि निरोप लोकांच्या पर्यंत जायला पाहिजे. तोच विषय आला की लोक आपली भावना व्यक्त करतात. परवाही ऐकलं होतं, पुन्हा तेच, एवढी रक्कम घेऊन. म्हणजे रकमेच्या यादीत माझं नाव नाही अजून, पण ते येतं तसं कळत न कळत.
मी एक वाक्य बोलतो तुमच्यासाठी, अशोक महाराज, बापूदेव महाराज, पांडुरंग डॉक्टर साहेब, मी नात्यातला, मी नात्यातला, मी नात्यातला, मी नात्यातला. परमार्थाचं एक नातं असे की तिथे द्रव्य नावाचं प्रकरण प्रत्यवाय करत नाही. परमार्थ क्षेत्र असे तिथं जातीयता प्रत्यवाय करत नाही. परमार्थ क्षेत्र असे तिथं वर्णाश्रम प्रत्यवाय करत नाही. आणि परमार्थ क्षेत्र असे तिथं उच्च नीचतेच्या तटबंदींना तोडून मुक्तकंठानं विद्यापीठ निर्माण करता येतं. म्हणून माझी सातत्याने अपेक्षा अशी आहे, वयोवृद्ध लोक कीर्तनात असावेतच मातब्बर, पण जे वेल एज्युकेशन पर्सन लोक आहेत त्यांची आवश्यकता कीर्तनात जास्त आहे. त्यांना संत वाङ्मय कळलं पाहिजे, ओवी कळली पाहिजे, अभंग प्रबंध कळला पाहिजे, भावप्राकट्य कळलं पाहिजे, संत वाङ्मयाचा अर्थ कळला पाहिजे. म्हणजे ते मुलात मैत्रिणीत गेल्यावरती चर्चा करतात, अरे कीर्तन असंही एक प्रकरण असू शकतं बरं का. कीर्तनातलं बिभत्सपण, किंचाळ्या ओढणं, ओरडणं, नाचणं ही प्रकरणं येणाऱ्या काळात परवडणारी नाहीत. शिस्तप्रियता ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आता तुम्ही दोघांनी अभंग चाल आळवली, मला आवडली. तुम्ही वादन केलं, मला आवडलं. जे उत्तम आहे ते उत्तमच आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. ते चुकीचं दुरुस्त व्हावं यासाठी कीर्तन आहे. कीर्तन लोकप्रबोधनाचं माध्यम आहे. कीर्तन चालतं बोलतं मुक्त विद्यापीठ आहे. कीर्तन तत्वज्ञानाची बैठक आहे. कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव, परमात्मा कीर्तनानं सुखी होतात. हे लीलासन गुणसन नामसन कीर्तनाही पूर्वी शाक्त कीर्तन, गाणपत्य कीर्तन, शैव कीर्तन, वैष्णवांचं कीर्तन, रामदासी कीर्तन, गाडगे महाराजांच्या परंपरेचं कीर्तन आणि राष्ट्रजनहिताचं तुकडोजी महाराजांचं कीर्तन आणि यापूर्वी हरिदासांचं कीर्तन असे कीर्तनाचे प्रभाग आहेत. कीर्त कीर्ती आणि अन म्हणजे मुख, मुखारविंदानं परमेश्वराचे यथार्थ गुणानुवाद गाणे म्हणजे कीर्तन. आता पत्रिकेत लिहिताना कीर्तन का कीर्तन इथून सुरुवात आहे. की ऱ्हस्व की दीर्घ इथून सुरुवात आहे. त्यामुळं आयोजकांना आणि निमंत्रकांना कुणाचं ऐकावं या संभ्रमात सध्या सप्ताह करणारा समाज आहे. नेमकं कुणाचं ऐकावं, तर त्याचं उत्तर असं आहे, या वाक्याला तुम्ही सावध राहा. ते वाक्य असं आहे, जुन्यांचा प्रत्येक क्षेत्रातला कमालीचा कर्मठपणा आणि नवीन लोकांचा प्रसिद्धीच्या माध्यमातून होणारा ताठरपणा या दोन गोष्टी शिथिल झाल्या तर महाराष्ट्र पुन्हा एकदा सुराज्य निर्माण होऊ शकतं, भारत रामराज्य होऊ शकतं. विप्रकुळातलाच मनुष्य आहे पण वारकरी जीवन जगणारी मूर्ती आहे. वारकरी जीवन जगणारे आहेत पण विप्रत्वाला प्राधान्य देणारे आहेत. या दोन गोष्टी समन्वयानं एकत्र नांदल्याना की माणसं मोठी होत असतात. ऊर्ध्वपुंड, कंठी तुळशी, संतांचं वाङ्मय, अभंग साहित्याबद्दल असलेला जिव्हाळा आणि कीर्तनाची नाडी कळणारा विप्रकुलोत्पन्न असला तरी तो जनसामान्यांच्या हातात हात देणारा माणूस असतो. एखादा न्यायातला कोविद असेल, एखादा तर्कातला विद्वत्वरेण्य असेल, पण या जनसामान्याचं प्रेम त्याला हस्तगत करता येईल असं वाटत नाही. या भावना व्यक्त करतो मी. खोच, खड्डे, प्रवास, दरी, खोरी, पत्रे, गरमणारं घर, चुलीला लाकडं पेटवणं, त्याला माती लावणं, भांडं तापवणं, हाताने स्वयंपाक करणं, दुधातली दशमी घेणं, याने हे ज्याने अंमलात आणलंय ना ते नवीन नाहीत करू शकत. ते पुण्याला जगतील, काशीला जगतील, विद्वानाच्या यादीत जातील, पण जनसामान्य त्यांना कळत नाहीत. नाथरायांना जनसामान्य कळले, देगलूरकरांच्या वंशाला जनसामान्य कळले, मामासाहेबांना जनसामान्य कळले, बंकटस्वामी महाराजांना जनसामान्य कळले, परभणीकर गुरुजींना जनसामान्य कळले, साखरे महाराजांच्या घराण्याला जनसामान्य कळले, जोग महाराजांना जनसामान्य कळले. एक वाक्य बोलू का, तुम्ही जरा सावध राहा, ऐका वाक्य. कोरडभूक शेती क्षेत्र 35 एकर एका शेतकऱ्याला आहे, पण पाणी नसल्यामुळं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. नीट ऐका, आत्महत्या करणं
हे मोक्ष मुक्तीचं साधन नाही. हा डरपोकपणा आहे, घाबरण्याचं कारण आहे. योद्धा त्याला म्हणता येत नाही. घाबरला तो, पाऊस पडायला तयार नाही, 35 एकर शेती आहे, बरडाचं रान आहे, पाणी कुठे आणायचं? ठिबक सिंचन प्रकल्प केला तरी पाणी लागतं, आणि तंतुसोट मुळांना पाणी द्यायचं असलं तरीच पाणी लागतं. फक्त ठिबकनं कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेता येतं. ही जी मूळ संकल्पना आहे ही संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांची आहे. ऐका तुम्ही सगळे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणजे कृषी क्षेत्रात BSc ॲग्री करणाऱ्याला ज्ञानोबाराय कळत नाही. मी काल बोललो, इलेक्ट्रॉनचा शोध लावणारे ग्रीक शास्त्रज्ञ शिकणाऱ्यांना माहिती आहेत, परंतु पाण्यात अग्नी मंथन केल्यानंतर प्रकाशित होईल हे संशोधन ज्ञानोबारायांचं आहे ना. तुम्ही कॉस्मा दी गार्डा शेक्सपियर वाचता, पण संत वाङ्मय पण वाचा की. माझा अजूनही स्वभाव जात नाही वाचनाचा. बहुआयामी वाचन आपलं अपेक्षित आहे. होळकरांचा इतिहास नावाचं तुमच्या भाच्याकडं मी आता एक पुस्तिका पाहिली, आत्र्यांनी लिहिली. मला 7-8 पानं ऑब्झर्व केले तर एक अंदाज आला की हे घराणं मध्य प्रदेशापासून ते मराठा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रापर्यंत क्रांतदर्शी कसं घडलं, पेशव्यांचे यांचे संबंध कसे आले, राजारामांच्या नंतर यांनी सत्ता कशी स्थापित केली, योद्धे कसे होते. बहुआयामी वाचन समाप्त झालं. आणि ही सगळी संस्कृती 3 प्रकरणात टिकलेली आहे. एक कविता, गद्य आणि पद्य. त्यात शिखरिणी, भुजंग प्रयाग, वसंत तिलका, आर्या, दिंडी साकी ही व्याकरणाची नियमावली आहे. पण जगाच्या पाठीवर आदरणीय श्री महाराज संत द्वय हो, अभंग नावाचं व्याकरणात वृत्त संतांच्या पूर्वी कुठे आढळतच नाही. फार संशोधनाचा विषय. मला अजून न कळलेलं कोड आहे. येणाऱ्या विद्वानाला एखाद्याला तुम्ही विचारा की अभंग वाङ्मयाचे आद्य करते कोण, अभंग गंगोत्रीचे आद्य जनक कोण. संशोधनाचा विषय की नाही, नेमका एक्झॅक्टली कोण. ज्ञानदेवे रचला पाया म्हणावं तर वारी पूर्वजांची आहे. तुका झाला से कळस म्हणावं तर 8 पिढ्या पंढरपूरला येत आहेत. विश्वंभर बाबा अमाईपासून, हरीपासून, मुकुंदापासून, पदाजीपासून, शंकरापासून, बोलोबापासून विश्वंभर बाबांची 8 पिढ्यांची परंपरा आहे. नाथरायांच्या पासून सुरुवात झाली म्हणावं तर चक्रपाणी, भानुदास महाराज, जनार्दन स्वामी ही पूर्व परंपरा आहे. याचा एक अंदाज, थांग, पत्ता, स्केल, पॅरामीटर लावता येणार नाही. त्याला शक, संवत्सर, दिनांक, इसवी सन, ख्रिस्ताब्द पूर्व काही लावता येत नाही. उत्तर आहे त्याचं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ही सगळी प्रकरणं पूर्वीची आहेत. मग संतांच्या काळात काय झालं, एक वाक्य बोलतो, पुन्हा सावध राहा. त्यासे डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे, पण महाराष्ट्रातल्या संतांचा क्रांतीवाद आहे. त्यांनी काय केलं, ह्या सगळ्या बहुजन कुळगोत्राची शेती तत्वज्ञानाच्या पाण्यापासून वंचित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि गीता माई नावाच्या पाण्याच्या सरोवराला त्यांनी जरा फिल्टर करून, स्वच्छ करून ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायाचा दरवाजा वर केला आणि सगळ्यांची तत्वज्ञानाची शेती सुपीक झाली. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. हे चिंतन शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे. ते म्हणाले संस्कृत देवे केले आणि प्राकृत काय चोरापासून आणले. म्हणजे मराठी बद्दल संतांची असलेली तळमळ. पुढे ते समर्थांचं वचन आहे, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, धर्मस्थापनेचे नर तेथे ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. तुझा तू वाढवी राजा, म्लेंच संहार जाहला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, बुडाला औरंगजा पापी, आनंदवन भुवनी. ही त्यांची मराठा आणि मराठी बद्दलची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांची भावना अशीच आहे. त्यांचं वचन आहे, घोटविन लाळ ब्रह्म ज्ञान्या हाती, 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 घोटविन लाळ
विनलाळ ब्रह्मज्ञान हाती कोट विनलाळ ब्रह्मज्ञान हाती आत्मस्थिती सांडवेल मुक्त आत्मस्थिती सांडवेल हाती कोट विनलाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडवेल ब्रह्मज्ञान आसी आत्मनिष्ठ आणि ज्ञानांच्या यादीत रामेश्वर भट्टांना आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. केवळ विरोधापुरता विरोध करून चालायचं नाही. तो पद क्रम जटा घन माला शिखा ध्वज वेदाची पद पाडण्यात ते निष्णात ते. म्हणजे पुण्यपत्तनम नगरीपासून ते काशीपर्यंतच्या विद्वानाला आवाज खनकतोय कमी करा. पुण्यापासून काशीपर्यंतच्या विद्वानाला त्यांच्या विद्वत्तेचा दरारा धाक भय होतं. पण रामेश्वरांच्या एक गोष्ट लक्षात आली. ऐकता ना तुम्ही सगळेजण, जरा माझ्याकडे पहा ना. रामेश्वरांच्या गोष्ट लक्षात आली. तर्क करून पांडित्य करून नैयायिकाची भूमिका बजावून आता चालायचं नाही. आता तुकोबारांच्या डोक्याला डोकं लावण्यापेक्षा चरणाला डोकं लावलेलं बरं. आणि दशग्रंथी रामेश्वरांचं विधान असे, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी. परिणसरी पवती तुकयाची. परिणपवती दुःखयाची. परिणपवती दुःखयाची. रामेश्वरांचा सर्टिफाय, रामेश्वरांच्या तत्वज्ञानाच्या विद्यापीठातनं बाहेर पडलेली प्रिंट आहे, सन्मानपत्र आहे. ते काही डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आणि डॉक्टर ऑफ लिटरेचर नाही. विद्वत वरेण्यांच्या धर्मसभेतनं बाहेर पडलेला कागद आहे. आणि त्यात अभंग नावाच्या व्रतात खुलासा आलाय, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिणसरी पवती तुकयाची. केवढा मोठा अधिकार. तुकिता तुलनेसी तुकाशी आले तुकिता तुलनेसी. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले तुकिता तुलनेसी. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. 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 आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवियामा आरती तुकारामा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवियामा आरती तुकारामा. मला यांच्याबद्दल भावना व्यक्त करायच्या असेल ना, आणि मला ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्या जय जय राम व्यंकटराव चाटे यांची भावना व्यक्त करताना त्या पात्राशी वक्त्याला एकरूप व्हावं लागतं. त्याविना भावना रेखाटल्या जात नाही. लक्षात धरा. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. रामेश्वराच्या मुखातून शब्द निघालेत, आरती तुकारामा. रत होणे म्हणजे एकरूप होणे.
आरती म्हणजे कापूर पेटवायचा, पंचारती घ्यायची. हल्ली तर भागवतात असं व्हायला लागलंय, उत्पन्नाच्या माध्यमातून 50-50 यजमानाची जोडपी, इकडून इकडून इकडून. अरे खर्च कोणाचा आहे? यजमान कोण आहे? त्यांनी स्नान केलंय का? पायात चप्पल काढली का? व्हेज नॉन व्हेज केलंय का? निवडणुकीतनं आलाय काय? फवारणी केलेली का काही? आणि आरती करणारा, ज्याची आरती करायची त्याच्याशी एकरूप व्हावं लागतो. याला 1 सेकंद ताट, त्याच्या हातात मान द्यायचा. त्या मानापानात आरती करणारा, आरती ज्याची करायची त्या देवतेशी एकरूप होत नाही. आरती कुंज विहारी की गिरीधर कृष्ण मुरारी. ही आरती म्हणताना आरती म्हणणारे यजमान पती पत्नी डोलायला पाहिजेत आणि देहभाव त्यांचा विसरला पाहिजे. गले में वैजंती माला, ती माळा त्याच्या डोळ्यासमोर आली पाहिजे, त्याची छबी डोळ्यासमोर आली पाहिजे, त्याचे लाल बुंद ओठ दिसले पाहिजेत, त्याच्या गालावरची खळी आपल्याला कळायला पाहिजे, कौस्तुभांच्या माळा दिसायला पाहिजेत, वैजंती श्रीवत्सलांछन दिसायला पाहिजे, भृगूंची चरणचिन्ह दिसलं पाहिजे, पितांबर दिसला पाहिजे, त्याच्या पायातल्या घागरिया, पैंजन, नुपुर दिसले पाहिजेत आणि सेल्याला रोवलेली बसवलेली सुंदर गोड मुरली दिसायला पाहिजे. मग ती आरती करणारे त्या देवाशी एकरूप होतात. आपल्या आरत्या न सांगितलेल्या बऱ्या, मी सांगत नाही, तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. घ्यायचा कापूर असं असं करायचं. कधी ती निरांजनच पुढं जाते देवावर. म्हणून एक श्लोक आहे, तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत क्षिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती ग्रंथ. ग्रंथ म्हणतो निर्लज्जाच्या हातात मला देऊ नको. तो तेल पाडील, पाणी पाडील, सैल बांधील. पूर्वी बाइंडिंग नव्हती, जुन्या ग्रंथांना बाइंडिंग खळ नव्हती. सुटे पानं, खाली एक प्लायवूडचा तुकडा, त्या काळात वर एक सागवाणी आणि वस्त्रानं बांधायचे. बांधणाराच्या समोर वस्त्राची दोरी आपल्याकडं असावी आणि मग त्याने बांधावं. हल्ली ग्रंथ बांधण्याच्या सुद्धा अकला नाहीत लोकांना. उपनिषदन कादंबऱ्यासारखं मांडतात, ते वाचन झाले टाकतात. अनुष्ठानपूर्वक गाथा ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा कोणत्याही ग्रंथाचा अनुष्ठानपूर्वक पारायण व्हायला पाहिजे, म्हणजे त्याची फलश्रुती मिळते. तुम्ही त्याला उपन्यास समजू नका, त्याला तुम्ही साहित्य लालित्य समजू नका, त्याला केवळ पुस्तिका समजू नका. ते वाङ्मयीन मूर्ती परमात्म्याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. तुकोबाराय आणि रामेश्वर भट्ट एक रूप झाले, 2. आता भेद मावळला आणि रामेश्वर भट्ट, गंगाराम मवाळ, कोंडाजी पंत लोकरे, मल्हार पंत कुलकर्णी, शिवबा कासा, संताजी महाराज जगनाडे, निळोबाराय, सगळेजण बल्लाळाच्या बनात, दिहू गावात, इंद्रायणीच्या तीरावरती तुकोबारायांना भेटण्यासाठी आले. विठ्ठल 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 आणि प्रश्न असा निर्माण केला की परमार्थ करताना 4 गोष्टी प्रत्यावाय करतात, प्रतिबंध करतात, काटेरी कुंपण तयार करतात, गतिविरोध तयार करतात आणि ते 4 गतिविरोधक ओलांडणं अवघड जातं. श्री गुरु महाराज, आपण चैतन्य परंपरेचे राघव केशव बाबाजींचा अनुग्रह, आपली मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ अशी परंपरा आपली आहे. तर आमचा उद्धार होण्यासाठी 4 गोष्टीपासून कसं सावध राहावं लागेल असा प्रश्न केल्यानंतर तुकोबारायांच्या वाणीला बहर आला आणि महाराज म्हणाले, सांगतो तुम्हाला तत्वज्ञान नीटनेटकं ऐका. मांडणी करतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणाला तुम्ही स्पर्श करा. आधी भूमिका तयार करतो पूर्ण, म्हणजे मंदिर बांधायचं, शिखराचं काम करायचं, मग कलश बसवायचं, सिंहासन तयार करायचं, मग मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची, मूर्ती आधी प्रतिष्ठित करायची, मग सिंहासन बांधायचं. हे उफाराटे पण चांगलं नाही, म्हणून मी असं फाउंडेशन आधी तयार करतोय आणि शिखर कलश आपण सांगतेला करण्याचा प्रयास करूया. जगद्गुरु तुकोबाराय आपली भावना व्यक्त करताना म्हणाले, ऐका माझं आता भारतीय नागरिक शास्त्र संशोधन राजशास्त्रांनी घटनेच्या आधी संतांना कळलेलं नागरिक शास्त्र नीट ऐका आणि जीवशास्त्र ऐका. पीसीबी ग्रुप तयार आहे त्यांचा. काय मांडलंय? देह नावाचं गाव आहे,
हे देह नावाचं किनगाव जसं गाव आहे, अहमदपूर जसं गाव आहे, बेलगाव जसं गाव आहे, तसं देह नावाचं गाव आहे. आणि त्या देह गावात काही सदस्य वास्तव्य करतात. त्यांची यादी तुमच्या समोर सुपूर्त करतो मी. एक आहे मनाजी नावाचा पाटील. तो करप्टेड आहे, स्वैराचारी आहे, भ्रष्ट आहे, काळिंबा लागलेला याला, त्याची मान खाली झुकलेली आहे, तो परमार्थाला अपात्र आहे. या देह गावात राहणारा मनाजी पाटील. त्या मनाजी पाटलाच्या हाताखाली सैरा वैरा लुटपुट करणारा एक कोतवाल आहे, त्याचं नाव कामाजी आहे. आणि त्या काम नावाच्या कोतवालानं या देह गावामध्ये ठाणे अंमलदार आणि जो फौजदार PSI आहे त्याच्या टेबलवरती काम नावाच्या कोतवालानं मनाजी पाटलाच्या विरोधात क्रोधाजी फौजदाराच्या टेबलवरती तक्रारीचा अर्ज सुपूर्त केलाय. SP कडून केस केली तरी मला फर्स्ट ग्रेड, मोहरील, कॉन्स्टेबल, PI, API हे पोलीस भरतीचे पुस्तक मी वाचले होते. मला जायचं नव्हतं पण मी वाचले होते. त्यातलं हे पाठ झालं माझ्या, तेवढं सांगतो. SP कडनं जरी अर्ज जिल्ह्यावरनं केला केस करण्याचा, पण ठाणे अंमलदारच्या मनात आलं ही केस आहे त्या क्षणात समाप्त करायची, तर पंचनामा करून ते बंद करू शकतात एवढी क्षमता त्या बीट अंमलदाराला असते. आणि त्याचं म्हणणं हा फौजदार बहुधा ऐकत असतो. त्या अंमलदारानं सांगितलं की हा अर्ज मनाजी पाटलाच्या विरोधात आलाय, काम नावाच्या कोतवालानं दिलाय, साहेब काय करायचं. क्रोधाजीला ममता उदयाला आली. ज्ञानोबराय छान वर्णन करतायत. तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरुची, तेने पंचमहाभूतांची अभिव्यक्ती होय ना. ते चाटीला लबीला त्यांच्याकडनं गोड येत नाही, तसं गोंगाट वाजतंय ताटली पडल्यासारखं. विठ्ठल ऐका आता. अर्ज पाहिला आणि क्रोधाजीच्या लक्षात आलं, अरे बापरे, हा अर्ज तर आपल्याच पाहुण्याच्या विरोधात आलाय. नाही कळलं तुम्हाला? आपल्याच नातलगाच्या ते पोलीस पाटील आणि मी क्रोधाजी फौजदार, आम्ही दोघं मिळून या केसमध्ये काही कमवू शकतो. तंटामुक्तीच्या माध्यमातून केस वर न जाता आपण इथे समाप्त करू शकतो. पण अर्ज टेबलाच्या वरून असतो आणि मिटवण्याचं माध्यम खालून असतं. तुम्ही जागेत का? हो. थोडे हाला ना मधून अधून, म्हणजे मला वाटतं तुम्ही आहेत. नाही तर काही वेळेला श्रद्धांजली व्हायचा योग सुरुवातीलाच येतो. चाट्यांनी एवढा खर्च केलाय, ऐका ना, नाही चाट्यांनी एवढा खर्च केलाय तर तुम्ही पण चवी चवी घेऊ घास. परमार्थ चाटा ना, खादलीची खावे वाटे यासाठी कीर्तन आहे. मी प्रत्येक वाक्य वाया जाऊ देणार नाही, त्याला चिंतनच करीन. लक्षात आलं, अरे अरे हा अर्ज इथेच थांबवावा लागेल. ही ममता टेबलवरच क्रोधाजीला जन्माला आली. ऐका. आणि त्या ममता नावाच्या मुलीला अहंकार नावाचा मुलगा झाला. ऐकताय ना? कोणता मुलगा झाला? अहंकार. आणि अहंकार नावाच्या पुत्राला कल्पना नावाची कन्या झाली. ऐकताय ना? कल्पनेला एक कन्या झाली, तिचं नाव अविद्या. विठ्ठल 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 समानशीलेषु, एकाच यादीतले सगळेजण एकत्र आल्यावरती हॉटेलवर सगळे सज्जन निवडणुकीच्या विजयानंतर बसल्यावर ते काही अमृतपान करणार आहेत? नाही कळलं तुम्हाला? त्यांची मौज असते एकदम. ते असं हातात घेतात ते आणि त्याला एक असं काहीतरी असतं म्हणे, असं 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 वाचतं. मी माझ्या ड्रायव्हरला विचारलं ते कसं वाचतं. तुम्हाला त्यामध्ये गॅस असतो. मला एवढा गॅस हे सहन करतात, सोडतात कोणीकडनं. केवढी मोठी क्षमता आहे.
माणसासारखा विकारी आहारी कोणी नाही. पाल आणि विंचू नातं तुम्हाला माहितीये, एवढा खतरनाक विंचू नांगी घेऊन चालताना डुलत चालतो. तसा काय आता निवडून आलाय. त्या JCBला मागून कसं असं फावडा असतात, डुलत डुलत चालतो. आपल्या छोट्या गाड्यांच्या समोर JCB आला, क्रेन आलं तर भीती वाटते, धक्का लागला तर आपलं काही शिल्लक राहणार नाही. तो असा डुलत डुलत चालतो. आणि पालीने शिफ्टी अशी अशी केली की त्याच्या लक्षात आलं आपल्या फराळाची सोय झालेली आहे. ती पाल एवढी विषारी, ती पाल खाली पडली की कोंबडी त्याला तात्काळ टपकेने स्वाहाकार करते आणि तिला आपण खातो. केवढे प्रभावी आहेत आपण. सगळ्या जगात विषारी जात असेल तर आपलीच आहे. विठ्ठल महाराज, ते पिणारे एवढे प्रामाणिक असतात. पिणाराला मी कधीच नावं ठेवत नाही. चांगले असतात. एका गावी सप्ताह होता, रात्री जागर, सकाळी काला होता. माझा मुक्काम तिथेच होता. मला त्या काळात प्रीमियर पद्मिनी नावाची फियाट गाडी होती आणि त्यानंतर मी BMC ॲम्बेसिडर गाडी घेतली. मला ती फार जाम गाडी आवडायची. त्याची बैठक व्यवस्था अफलातूनच. नंबर 1 गाडी, राजेशाही थाट. फक्त त्यावर बत्ती नव्हती मला, नाही तर गाडी एकदम जबरदस्त. मी आतल्या आत पेटवायचो पण वर नाही. नाही कळलं तुम्हाला? फक्त तुम्ही सावध राहा. बॉल आला की कॅच घ्यायला हात तयार लागतात, तसं वाक्य आलं की कर्णेंद्रिय तयार लागतात. रसमालयम मुहुर हो, त्याला कान तयार लागतात. त्याचे कान बंद आहेत, त्यांना कॅच घेता येत नाही. ते काय झालं? काही नाही, तुमचा काळ जवळ आलाय. विठ्ठल डॉक्टर साहेब, त्या पिणारानं मला तात्काळ 500 रुपये पाया पडून दिले हो. नंबर 1 कीर्तन म्हणलं, एकदम जबरदस्त. एवढे कीर्तन, पण पिणाराची स्तुती करणारा जगाच्या पडूचा पहिला महाराज म्हणतो. नंबर 1 एकदम ग्रेट कीर्तन. त्यांनी काढले 500 मला दिले. मला आवडला. त्याला मी आलिंगन दिलं. सुगंध येत होता पण मी सहन केलं. पैशा पुढं बरंच सहन करावं लागतं. दारू पिणारा मिलान त्याच्या श्राद्धाचं कीर्तन करायला करायची पाळी आली. ते म्हणतात त्यांचा परमार्थ फार जुना होता. मग त्यांचा अंदाज लागतो हे एका परंपरेतले होते वाटतं. त्यांनी 500 मला दिले. कीर्तन झालं, गाडीजवळ पुन्हा आला. मला निघाले तुम्ही? म्हणलं हो. 500 कुठे आहेत? म्हणलं घ्या. ऐका, या विनोदाला तुकोबरायांचं प्रमाण आहे. मध्ये मातले ते नागवेची नाचे, मध्ये मातले ते नागवेची नाचे, मध्ये मातले ते नागवेची नाचे, मध्ये मातले ते नागवेची नाचे. अनुचित वाचे बडबडी, अनुचित वाचे बडबडी, अनुचित वाचे बडबडी. मस्त पैकी ते. आणि ते पिणारे जसं काय अपोहिष्टामयो भुव करतात का मार्जन करतात ते कळत नाही. असं काढलं की ते घेते तसंच. मग ते असं घेऊन आनंद. आज आता मार्केट कमिटी आज झाली, जिकडे तिकडे आनंद आहे एकदम. नाही गुलाल. कीर्तन करायला अभंग तत्वज्ञान कळावं, पण वास्तववादही वाचता आला पाहिजे. रोज अपडेट. विठ्ठल विठ्ठल. माझ्याकडं अजूनही मोठा अँड्रॉइड मोबाईल नाही. विठ्ठलकडं मोबाईल आहे. दर कीर्तनाच्या गावी त्याला लोक 500 देतात. माझं वाचतो, तुम्हाला दाखवतो. नाही कळलं तुम्हाला? माझ्याकडं मोबाईल नाही. मला एकदा प्रपंचात असताना बायकोनी विचारलं होतं की तुम्ही एकदा कीर्तनात सांगितलं घरात वास्तुशास्त्राप्रमाणे देवघरात महादेवासमोर नंदिका नसावा. मी तिला म्हणालो चहा कर, मला उपीट कर, नाश्ता करतो, तुझ्याशी बोलतो, प्रवासातून आलोय मी, सांगतो. नाश्ता दिला, चहा दिला, मी निवांत जरा बसलो. पुन्हा ती म्हणली अहो महादेवासमोर नंदिका नसावा. म्हणलं विडी का ग, मी नंदी असताना पुन्हा नवीन नंदीची काय गरज?
दृष्टांत आहेत ना असे कुठून शोधू नये, कुत्रीचं काय झालं, सुनेचं काय झालं, सासूचं नाही, तो काळ नाही राहिला. दृष्टांत असा असावा मौजदार. एका माझ्या मित्राला मी म्हणालो, मला नाशिकला जाणं अर्जंट आहे, कीर्तन झालं की मी तात्काळ निघणार आहे. गावाकडचा मित्र माझा जुना 4थी पर्यंतचा, शेतीत काबाड कष्ट करणारा पण माझा फ्रँकली मित्र मला म्हणला, अरे हे रोजच तुझी धावपळ आहे, कशाला एवढी मरमर करतो. मला कीर्तन घेतलंय, जावं लागेल, नगरसेवकाचं निमंत्रण आहे. आणि झालंय काय, त्याची बायको कोमात गेली आहे. त्यांनी मस्त तंबाखू काढली, मला म्हणला जाऊ दे यार, ते मोठे माणसं आहेत, कुठेही जायला बसलेत. त्याला 4G लागतं. विठ्ठल मी काल म्हणालो होतो, एका पेटी वादकाला मी म्हणालो कीर्तनात स्वर द्या, त्यांनी काढला आणि माझ्या हातात दिला. मला सर आपलं एज्युकेशन, ते मला मी संगीत विशारद MA म्युझिक आहे. मोठं ज्ञान आहे तुमचं. अशा अडचणीत एक MA पुरीला मी भेटलो, मराठी. म्हणलं बेटा तुझं शिक्षण खूप चांगलं आहे, मला स्वभाव आवडला आणि तू रिस्पेक्टिव्ह माझ्याशी बोललीस, तर तुला एक विचारू का. काय, बोला महाराज. म्हणलं रज्जूबद्दल तुला काय वाटतं. ती म्हणाली लव्ह मॅरेज करून गेल्यापासून मला बोलत नाही. अगं मी मुलगी नाही विचारली, रज्जू म्हणजे दोरी, रज्जूवरी भासे मिथ्या, ही शिकणाऱ्यांची येणाऱ्या काळात अडचण आहे. त्यांना पारिभाषिक शब्द कळत नाही. एक वाक्य बोलू का, महाराष्ट्रात मराठी स्वाभिमान जितका महत्वाचा आहे तितकाच मराठी भाषेचा स्वाभिमान असणं गरजेचं आहे. आज दुर्दैव झालंय. काय झालंय, वक्त्यांना शुद्ध आणि स्वच्छ मराठी बोलता येत नाही, मोठी अडचण आहे. ते म्हणतात आपण इथून पुढे समध्याने शुद्धे बोलायला पाहिजे. शुद्धे विठाल विठाल जाऊ द्या. हे कंटाळलेल्या लोकांना कीटकनाशकांची फवारणी केली म्हणजे फळावरती रोग पडत नसतो म्हणून हा प्रयत्न केलाय. सगळ्यांनी तुकोबाऱ्यांना दिहू गावात विचारलं, पारमार्थाचे वैरी आहेत. तुकोबाऱ्यांनी हे नागरिक शास्त्र सांगितलं. तुमच्या अभंग प्रमाण लक्षात आलं असेल, अपेक्षा होती. असो, चला वेळ निघून गेलाय. कामाजी कोतवाली आणि नागविले बहुदासी, हरिहराचे अब्रू घेतो भय नाही त्यासी. किंवा मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नेमाचा. तुम्हाला मला कधी फाशीला देईन, मृत्युमुखी पाडेल, काही सांगता येणार नाही. म्हणून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला म्हणतात देह चतुष्टय. आणि हे 4 प्रतिरोध आहेत, हे गतिवरोधक आहेत, हे काटेरी कुंपण आहेत. हात घातला तर सुखाने बाहेर येत नाही, ओरबाडत, त्वचा फाटते, रक्त निघतं, वेदना होतात, ट्रीटमेंट घ्यावी लागते, अँटीबायोटिक घ्यावं लागतं. विषय संपला डॉक्टर साहेब. माता पहिला शत्रू आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पंचीकरणाच्या दृष्टिकोनातनं हे 4 जण एकामेकाचे परस्पर नातेसंबंधी आहेत. लक्षात आलं का. मन आहे ना, मन विकलांग आहे. म्हणून मला एक भजन फार आवडतं, माझा स्वर नाही लागणार क्लिअर तसा, आणि तुम्ही चांगले गायक आहेत. मी काय दिवा लावणार आहे, सूर्यापुढं प्रकाश पाडू नये पण अंधारही नसावा. मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, आत्मरंगी. ही गाणारे भीमसेन जोशी कुठे, अमृत जोशी कुठे, कशाला. ते सवई गंधर्वाला, मी चाटेवाडीला. केवढा फरक. 3-3, 4-4 तानपुरे लावले तरी या नरसिंहाचा आवाज गर्जना करत असायचा. आहा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, गर्जन असती.
अभिषेकी बुवांचं तसंच गाणं. सर्वात्मका सर्वेश्वरा. आहा हा हा, काय आल्हाद, काय आल्हाद. शिव सुंदरा, कसलं सुंदर ते, क्या बात आहे. जय साहित्य जय संगीत कला विहीनः साक्षात पशुपुच्छ विषानहीनः तृणान्य खादन अपि जीव मानः तद्भाग ध्येयं परमं पशूनाम. म्हणून लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि सेवू, चाटू, चाट्यांच्याकडं ब्रह्मरस, सवडीने नाही आवडीने. बापूदेव महाराज आलेत, तुम्ही आलात, अशोक महाराज आलेत, डॉक्टर आपण आलात, तुमच्यावर एक सर आलेत, अजून काही परिसरातले लोक आलेत. पावसातही तुम्ही शांत बसून माझं कीर्तन ऐकतायत, हा अमृत योग आहे. हो. हे बिचारी कोणाची तरी विद्यार्थी निरागस बीट किती कंटाळीत बघा ना, केवढा त्रास आहे त्यांना. ह्या लेकरावर सुकली चेहरी त्यांची. मला त्या नाना पाटेकरांचं तुम्ही नटसम्राट ऐकलाय का, पाहिलाय कोणी? नाही कधी योग आला तुम्हाला? हा काला झाल्यावर पहा कसला बोलतो तो मनुष्य. एक एक झलक म्हणून सांगतो. नानांना पकवाच कशाला. कंटाळा आला जगण्याचा, किती वर्ष जगावं. ज्या नामी जन्माला घातलं त्यांना पंख फुटली, आकाशात भराऱ्या मारायला लागली. मालक ताप आलाय तुम्हाला, अंग फणफणतंय, गावी जावं लागेल. का रे ईश्वरा किती निष्ठुर झाला सारे, काय लावलंय रे, असं बोलतात ते की नाही. नाही परवा मला झी टॉकीचा मनमंदिराला गुणगौरव पुरस्कार होता पुण्यात, तुम्ही पाहिला असं नेटला सगळं. माझ्या सत्काराला भाऊ कदम, सुबोध भावे, सायली संजीव होते आणि सगळे नवीन कीर्तनकार पोरपुरी माझ्या डायरीवरती सह्या घेत होत्या. सह्या तेवढ्यात भाऊ कदम आले आणि प्रचंड गर्दी झालं. मी तेवढ्या गडबडीत म्हणालो, चला हवा येऊ द्या. म्हणजे गरमत होतं मला म्हणून म्हणालो. त्यांनी मला शेक हँड केलं आणि ती म्हणले, वाह क्या बात आहे. ती यूट्यूबला जी माझी मुलाखत आहे ती यांना कोणाला तरी, तू अमृत मंथनच्या ग्रुपला किंबहुना विठ्ठलामृत चॅनलला कोणाला तरी, चाटे सरांना, 2 बंधूपैकी कोणाला तरी दे. मजा आहे व साहित्यात, लालित्यात, कलेत, अभिनयात, गाण्यात, वादनात एक वेगळीच मौज आहे, वेगळीच मौज आहे. त्या अनासपुरे नाहीत का ते, हो तुम्ही पाहिला असं ना त्याला, म्हणजे प्रत्यक्ष पाहिलंय. कलाकार कसला जबरदस्त. मराठवाड्याने काही कलाकार खूप चांगले दिले आहेत. नाही मी फक्त माझ्या एकट्या जिल्ह्याचं कसं म्हणेल मी, मराठवाड्यानं व्यापक. काय मस्त तो बोलतो, आहा हा हा. म्हणजे ते हसायला लागला ना असं एकदम अचानकच हा पायावर करतो. बाबो इंद्रा, अचूक अचूक आवाज हवा. आता हे असं केल्यावर मी वेदांताचार्य कसा असेल. विठाल 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 तुझी तर मजा आहे बुवा. इंद्रा इथं तर तुझ्या दरबारात बाया नाचत्यात रे, आम्ही मेलो भजन करून. म्हणजे मी जर हे साधू महाराज वगैरे नसतो तर सिनेसृष्टीत उत्तम कलावंत असतो. पण पुढचं वाक्य ऐका. अरे ते क्षणिक आहे रे, पडदा गेला संपला, व्यक्ती गेली संपला. पण हे नाटक असे कीर्तनाचे ने नट नाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे नामच नाही. संन्यस्त खड्ग माझ्या जीवनात मी अंमलात आणलं. प्रपंच करून त्याला ठोकर देऊन पुन्हा यतिधर्म स्वीकारणं अवघड आहे. लग्न नसताना संन्यास घेणं सोपं आहे, असताना सोडणं कठीण आहे. तुमच्यासाठी सांगतो, मी चिरंजीवाच्या विवाहाला सुद्धा गेलो नाही. इथनच नारायण, ही त्यागाची भूमिका लागते त्याला. माझं भगव या शब्दाची क्लिप महाराष्ट्रभर व्हायरल झाली होती
आणि प्रस्ताव मांडताना सुधीर मुनगट्टीवारांनी त्याचा उल्लेख परवाच्या राजसत्तेत केला होता. त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. मला अभंगाची भूमिका मांडायची आहे. मन खतरनाक आहे. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खिची कमान तो कहा छोटेगा तीर. कबीरांच्या दोह्यानं मन नावाच्या प्रकल्पाला आपण बाजूला काढू. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलबद दृढ. मन हे चंचल चपळ किंवा बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. घातक आहे. मग त्यासाठी एक काय काम करा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धी प्राप्त करून घ्यायच्या असतील तर मनाला तुम्ही प्रार्थना करा. मना तेथे धाव घे राशी विठोबाची आणि विठोबाच्या चरणावरती चिरस्थिर राहा, ही मनाला प्रार्थना आहे. आता बुद्धी, मन आणि बुद्धी. बुद्धीला प्रार्थना काय करायची. हे बुद्धी, हे सज्जनी, हे मैत्रिणी, हे जीवलगे, हे सखी, तू माझ्या समवेत राहा बरं का. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. साजनी म्हणजे मैत्रिणी, सखी, हे बुद्धी. मला ईश्वराचा दृष्टांत प्रत्यक्ष दर्शन तुझ्यामुळं घडलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. जरा फडकऱ्यांची चाल म्हणू आपण. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. 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 एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. ज्ञानोबा सांगतात आपल्या बुद्धीचं खरं वैभव काय. बुद्धीचं वैभव आहे केशवराजाला आपलं करणं. बुद्धीचं वैभव आहे. अन्य काही करणं बुद्धीचं वैभव नाही. परब्रह्माला आकळणं, आठवणं, साठवणं आणि आपल्या मूळ स्वरूपाचं चिंतन करणं हे बुद्धीचं वैभव आहे. मन झालं, बुद्धी झालं, चित्त नावाचं प्रकरण आहे. चित्त. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. हे तुम्हा मागतो मी दातारा. तुम्हा मागतो मी दातारा. दातारा हे तुम्हा मागतो मी दातारा. उदित ते करा भाव जाणो निखरा. 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 तुम्हा मागतो मी दातारा. तुम्हा मागतो मी दातारा. हे तुम्हा मागतो मी दातारा. हे तुम्हा मागतो मी दातारा. परब्रह्मा, परमेश्वरा, कृष्णा, पांडुरंगा, रमा रमणा, तुम्ही दातार आहेत. तुझे अवदारे जाणो स्वतंत्र. देताण म्हणसी पात्रा पात्र. परी कैवल्यायसे पवित्र वैर्याही दिधले. तू वासनकादिकाचेने नामे सायुज्य मोक्ष दिधला पुतणे. विषाचेने स्तनपाणे मारुवाले. असं कुश्चित वर्तन करणारीला सुद्धा उद्धार परमात्मा तुम्ही केला. तुम्ही दातार आहेत, देणार आहेत. म्हणून हेची एक चकारानं मागतो मी दातारा. काय करा. चित्ती तुझे पाय.
माझ्या चित्तात तुझे पाय असावेत. मन बुद्धी चित्त. आता 4थ्या क्रमांकाचा निवडलेला अभंग आहे. आपल्याला कीर्तनाच्या सांगतेला, आपल्या नित्यनेमाच्या सांगतेला, काकड आरती हरिपाठापासून ते गाथा सर्व भजनाला सांगतेला प्रकरण असे. अहंकाराचा वारा माझ्या आमदारा खासदारा सदस्यासी. ही आपल्याला सूचना आहे. तरी आपण म्हणतो माझ्या माग त्याला चाल म्हणता आली. पखावजवादक म्हणतात त्याला मी समेवर येऊ दिलं नाही. टाळवादक म्हणतो त्याला कालात मी फेकला, ठेका धरू दिला नाही. कीर्तनकार म्हणतात 7 दिवस कीर्तन मी केलं. परवा लंडनला होतो, उद्या आफ्रिकेला आहे, नागपूरला परवा दिवशी आणि पुण्यात मी 4 दिवस होतो. अरे तिकडे काशीला जा, पण आलाच ना तू इथे. आणि हे सगळी 7 कीर्तन झाली, पण त्यात पहिला क्रमांक गावकरी म्हणाले माझा निघाला. हे माझे पण अत्यंत घातक आहेत. अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व, मी आणि माझे पण समाप्त झाल्याविना परमार्थाचा पथ रस्ता माणसाला सापडत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचावी. तुम्ही आपले साधं जीवन जगलात, मी साधं जीवन जगलो. आपल्या जवळ तो येत नाही, पण मग दशग्रंथी आहे, विद्वत्वरेण्य आहे, परिच्छेद आहे, अन्वय आहे. त्याने म्हणायचं माझी म्हणजे विश्रांतीची जागा कुठे आहे आणि पाण्याची व्यवस्था कशी आहे. आणि अशा वातावरणात मी यायचंय काय, मग कुठं स्मशानात येतो का. आपल्याला सावता महाराज सांगतात समयासी देव ठेवील, जेवढे देतील तेवढे घ्यावे. विठ्ठल मला अभंगाकडे येताना केवढा पंक्ती प्रपंच करावा लागला. अरे कॅमेरावाल्यांनो, ज्यांचा खर्च आहे, जे लोक बसलेत बिचारे, त्यांना नको का ऑब्झर्व करायला तुम्ही, त्यांना स्कॅन करा ना. खर्च त्यांचा, फोकस माझा कसं वाचेल. तुमच्याकडे 2 उपकरण असली पाहिजे, मला एक आणि इकडनं समाजाला एक. एकच त्याला मणक्याचा त्रास होतो असं फिरून कालांतराने. माणसांना होतो, डॉक्टर तर त्याचं काय. म्हणून असं यांना घेतलं पाहिजे. हे जे श्रवण करणारे लोक आहेत सगळेजण प्रसन्न, हे खरं माझं प्रमाणपत्र आहे. विठ्ठल तिळभर जरी होय अभिमान आणि मेरू तो समान वाटे देवान. त्याच्या उलट नम्र झाला भूता, तेणे कोंडिले अनंता, तेणे कोंडिले अनंता. याच्यावर एक दृष्टांत सांगतो अहंकारावरती. शेतात पीक ज्वारीचे, आत्ता लोक जास्त पिकं घ्यायला लागले. बाजरी, मटकी, मूग, ज्वारी, नंतर कापूस आला, नंतर ऊस आले, नंतर केळी आली. प्रगती व्हायला लागली. हळूहळू लोक पाणी लांबून आणायला लागले, शेती बागायती करायला लागली आणि तिला उसंतच नाही. एका मागं एक तिला प्रसवायला लावायला लागली. तिला केवढ्या वेदना असतील. तुम्ही तुमच्या प्रपंचात म्हणता मी आणि माझा एकच, हे तुमच्याबद्दल, आणि तिला केवढा त्रास आहे. किती उदयाला आणायचे बाळ तिने, किती अंकुर आणायचे, किती रोप उदयाला आणायचे. कल्पना करा तुम्ही, किती त्रास त्या धरित्रीला, त्या धराला, त्या पृथ्वीला, त्या भूमीला, त्या मेदिनीला. म्हणजे एकार्थी शब्द आहेत सगळे. केवढा त्रास. मग रासायनिक खतं, अजून काही प्रकरणं, त्यातला निकष समाप्त व्हायला लागला. आणि मग असात्विक फक्त ती माती दिसायला लागली. सिमेंटचे जंगल तयार व्हायला लागले. पर्यावरण समाप्त झालं. झाडं लोक तोडायला लागली. प्रदूषण. श्राद्धाच्या भाताच्या पिंडाला पाण्यात टाकलं तर पर्यावरण समाप्त होतं असं विचारवंत मांडतात. आणि संडास आणि बाथरूमचे आउटलेटचे पाणी तुम्ही त्यात सोडता तेव्हा ते तीर्थ होते का. विठ्ठल विठ्ठल अरे पात्रावळी जुन्या पंगतीत असायच्या, शेतात पडल्या, त्याचं खत व्हायचंय. फायबर प्लास्टिक निघालं. केवढं मोठं प्रदूषण आहे हे. प्रत्येक सप्ताह करणाऱ्यांना हे कळलं पाहिजे की प्लास्टिकचे ग्लास आणि फायबरच्या पात्रावळी आणायच्या नाही. जुने लोक मृत्तिकेचे घट घेऊन, म्हणजे बोळके घेऊन, लोटके घेऊन पाण्याला जात असत. पाणी थंड व्हायचं,
त्याला हवाई लागायची, छान वाटायचं आणि ताट वाट्या आपापल्या घेऊन आपापल्या घरी घासून परत आणत असत. त्यांना ते कळायचं. आता ज्याच्याकडे जातात तिथंच ग्लास असा करतात की फेकतात. जारची चालू गेलं तर त्याचं जाईन, याच्या बापाचं काय चाललंय. हे फुकटे झोडमपट्टीचे लोक निघाले. लग्नात कार्यात येऊ द्या. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल विठ्ठल नेते आम्हाला सांगतात तुमच्या कीर्तनात लोकांची श्रद्धा असती, तुम्ही व्यसनमुक्तीवरती बोलायला पाहिजे. आम्हाला येऊन सांगतात. गाथा आम्ही, अभ्यास आमचा, अनुष्ठान आमचं, जागरण आमचं, प्रवास आम्हाला, उपवास आम्हाला, आचारधर्म आम्हाला, आणि सूचना त्यांची. तुम्ही पर्यावरणाबद्दल आणि व्यसनमुक्तीबद्दल हल्ली बोलायला पाहिजे, जरा पुरोगामी व्हायला पाहिजे. मला बरोबर आहे. व्यसनमुक्तीबद्दल मला बोलवायला लावून सकाळी पत्रिकेत नाव टाक, देशी दारूचे उद्घाटन महाराजांच्या हस्ते होणार आहे. हो. दुसऱ्याच दिवशी मला 3 ट्रकाने JCBच्या उद्घाटनाला बोलवलं. म्हणलं का? म्हणजे वाळू उपशासाठी ह्या सगळ्या आणलेल्या आहेत. कसं करणार आहे? वृक्षाबद्दल बोललं पाहिजे, तोडायला माणसं तुझेच. ते लोक त्यांच्या बापाचं, आईचं, भावाचं होत नाहीत. बाकीच्यांचे कधी होणार हा येणाऱ्या काळातला प्रश्न आहे. लक्षात घ्या. काय विश्वास धरायचा? कोणाबद्दल बोलावं? निष्ठा आणि आपली संघटनेची बांधणी याबद्दल कोणीच कोणावरती हल्ली चिरस्थिर न राहिल्यामुळं मोठं प्रदूषण आहे. ज्वारीचं पीक घेतलं, त्यात बेदरे आणि दगडी. ज्याला दाणे कमी आहेत, ऐकताय ना, त्या कणसाचं तोंड वर असतं. ऐकताय ना तुम्ही? कणीस, त्याचं तोंड वर असतं. आणि ज्याला दाणे पुष्कळ भरलेत ते असं वाकलेलं असतं. जे वाकलंय ना ते हिरव्यागार ज्वारीच्या पिकात दडलीलं, झाकलीलं, विनम्र, सुरक्षित असतं. पण ज्याला दाणे कमी, त्या कणसाला पक्षी येता जाता एक ना एक दाणा काढला आणि ते कणीस मला भेटलं. महाराज नमस्कार. म्हणलं नमस्कार. मला का रे रडायला लागला? मोकळा झालो म्हणला. काय म्हणला? काही राहिलं नाही. कसं झालं असं? कसं माझं प्रारब्ध आहे? म्हणलं प्रारब्धाला दोष देऊ नको, तुझी चूक आहे. नको तेव्हा मानवर केल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे. तुझाच भाऊ बघ वाकलाय, डुंकून पाहिलं तुझं जिवंत आहे. वाकलेलं कणीस पूर्वी देवाच्या दरबारात लोक अडकवायचे, समर्पित करायचे. याचा अर्थ असा आहे, जे नम्र आहे ते ईश्वराला आवडतं आणि जे ताठर आहे त्याचा निपात होतो. म्हणून 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 अहंकार तो नासा भेद, 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 अहंकार तो नासा भेद. जगी निंदे 10:10 ओवळा, जगी निंदे, जगी निंदे ओवळा, जगी निंदे ओवळा नातळे असी नातळे तो आणि जगी ओवळा, जगी ओवळा आता माझी चाल ऐका. अहंकार तो नासा भेद, जगी निंद्य ओवळा, नातळे तो धन्य
धन्य यासी नातळे तो धन्य यासी अहंकार तो नासा भेद जगिरीचे ओळा नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य यासी अहंकार तो नासा भेद अहंकार तो नासा भेद अहंकार तो नासा भेद अहंकार तो नासा भेद अहंकार तो महाराजांच्याकडे शिल्लक असतात म्हणाले असते अहंकार हा जरा ग्रामर आहे की नाही व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल की नाही आदरणीय श्री लाड गुरुजी येऊनच गेलेत श्रद्धेय बापू महाराज आहेत श्रद्धेय अशोक महाराज आहेत तुमच्यातही कोणी एखादा ज्ञाता असू शकतो नाही असं नाही वस्त्र प्रावरण कपडे लत्ते राहणं यावरनं काही अंदाज कोणाचा बांधता येत नाही एखादा अवलिया फकीर सुद्धा तत्ववेत्ता असू शकतो सहज बोलणे ही तो उपदेश असू शकतो आपण लोकांच्या पटलावरती प्रसिद्धीला आलो म्हणजे ज्ञातेत हा आपला गोड गैरसमज आहे एक वाक्य बोलू का यूट्यूब वाले पहले महात्मा लोग सिद्ध थे अभी प्रसिद्ध है हे दोन प्रकरण होते पूर्वी सिद्धीसाठी काही करत असत आता प्रसिद्धीसाठी सगळा समाज धड पडेपर्यंत धडपड करतो आहे आलो नारदी कीर्तनात आमचे कराडकर बुवा मोठे छान विनोद करायचे पूर्वरंग फार ताकदीच असायचं ते म्हणायचे सांगलीला येतेस का सांगलीला येतेस का सांगलीला येतेस का ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद वेळ आपल्याला कमी अहंकार तो हा ही हे जवळच्या पदार्थासाठी तो ती ते लांबच्या पदार्थासाठी आहे अहंकार तो समोर कुणीतरी असेल आणि ते कमालीचेच ताठर असतील आता येणाऱ्या काळात सत्य प्रकरण सुद्धा इतिहासातले सांगणं त्रासदायक ठरतं त्यामुळं यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम एक राजे एक बलदंड बांधकाम करत होते फॉर एक्झाम्पल हैदर नावाचा दगड हैदर दगडाचा अर्थ असा आहे याही तोंडाने दिसतो याही तोंडाने दिसतो घडीव असतो जाड असतो काळाक भिन्न असतो त्याचा हैदर नाव पाटथरा त्याच्यानंतर तळखडा आणि चवकोणी चिरा आणि ज्याला तोंडच नाही त्याचं नाव डब्बर परतड आणि जे गोल गोटे असतात ऑलराऊंड आहेत त्यांना मध्ये घालावं लागतं कारण घडलेल्या दगडांच्या थराला जर ऑलराऊंड लावला तो घडलेल्यांना खाली आणतो त्यामुळे इकडे घडलीला मध्ये ऑलराऊंड घालावा लागतो लोक म्हणतात ते ऑलराऊंड आहेत मग सावध राहावं लागतं मोठा मनुष्य तो कधी आपल्याला खाली आणू शकतो म्हणून दगड छोटा असावा पण घडलीला असावा म्हणजे संस्कारित असावा त्याचा अर्थ आहे एक गोसावी शब्दाचा अर्थ यती संन्याशी जती ऐकताय ना मी सगळं हे एक्स झेड सांगतोय नाव नाही घेणार काळ अडचणीचा आहे म्हणून बांधकाम चालू आहे सगळं सैन्य जवळ आहे पाथरवट दगड फोडतो आहे आणि एक जण घडतो आहे घण घेतला मारला आणि काळ्या भिन्न दगडातनं ऐकताय काय ट्रॅव करून
एक बेडूक बाहेर पडला, ऐकताय ना, ट्राव करून बाहेर पडल्या त्या भिक्षुक गोसाव्यानं त्या जतीनं विचारलं, महाराज केवढी तुमची किमया, राज्याला राष्ट्राला तुम्ही शिदा वाटप करता, अन्नदान देता, या दगडामध्ये असलेल्या बेडकाचं पालन पोषण सुद्धा तुम्ही करता का हो? यावरती समर्थांचा छान अभंग आहे, फार छान आहे, मला नाही गाता येणार, वेळ कमी आपल्याला. पहा रे पहा मातेच्या स्तनी, चिंतित रक्त मांस मलखाणी, तिथे विमलते दुग्ध भरोणी, तिथे विमलते दुग्ध भरोणी, किल्ल्याचे तट बांधिती घट, तयासी फुटती पिंपळवट रे, कोण पाणी घालितो कोण पाणी घालितो तू राम आम्हाला देतो, तो राम आम्हाला दे, तो राम आम्हाला देतो. मोही घर आये शाम. ही बांधणी आहे. मी कशाळकरांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीत तानपोरा घेऊन बसायचो तेव्हा ही चीज ऐकली होती. पुणेकर ही चीज आता इथं देणं बरोबर नाही, त्याचं नाचीज होईल. नाही होत नाही. पहा रे पहा मातेच्या स्तनी. कुठलं डॉक्टराचं टॅबलेट आहे, कुठलं लिक्विड आहे की लगेच दुधाची उत्पत्ती 5व्या महिन्यात होते हो. बांधिती तट तयासी फुटती पिंपळवट रे. पाणी घालून हिरवळ करून गालीचा बगीचा करून सुद्धा हिरवळ दिसत नाही. किल्ल्याला तटांना बांधकामांना बुरुजांना क्रौंच पक्ष्यांच्या किंवा काक पक्ष्यांच्या विष्ठेतनं पडलेलं बी कोण ठिबक प्रकल्प करतं, कोण थेंब थेंब पाणी घालतं सांगा ना मला चाटे कंपनी. पण तिथे अंकुर फुटतो आणि मोठा वटवृक्ष पिंपळ तिथे येतो. ही किमया कोणाची? तो राम आम्हाला देतो. पण तुम्हाला मला असा अहंकार आहे, हे सगळं माझ्यामुळं घडलं. मी नसतो तर समाप्त झालं असतं. मी कुटुंबाचा पोशिंदा, मी प्रणेता, या भागाचा गटनेता, मी या संप्रदायाचा या भागातला कुशल मार्गदर्शक. हे मी आणि माझेपणाचा फराळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थ नीट नेटका कळत नाही. अहंकार तो अभेदात भेद निर्माण करतो. जीव आणि ब्रह्म एकच आहे, परंतु कोहम कथमिदम जातम, मी कुठून आलो कुठे मला जायचा हा विचार जन्मभर असतो. मी तो वासुदेव तत्वता ही भूमिका त्याला कळत नाही. आणि त्याच्या पुढची स्टेप आहे वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. हा हरिपाठ, हा काकड आरतीचा अन्वय आहे. अहंकार तो दोन भेद आहेत, नासी आणि नासा भेद. जगी नेंद्य ओवळा. नासा म्हणजे अमेरिकेची कंपनी नाही. जगी निंद्य ओवळा. ओवळा म्हणजे निवडून दिसणारा, वेगळेपण असलेला. जगी निंद्य ओवळा. या अहंकाराच्या प्रकरणात जो अडकत नाही तो नातळे तो धन्य यासी. नातळे तो धन्य यासी. नातळे तो धन्य यासी. नातळे तो धन्य यासी. नातळे तो धन्य यासी.
नातळे तो धन्य यासी नातळे धन्य यासी टाळ वाजवा हला हला नातळे तो धन्य यासी झाला वंशी दीपक झाला वंशी चाटे वंशात आणि चाटे कुळात हे जय जय राम हे जे ब्रह्मलीन वैकुंठवासी झाले हे या घराण्याचे या वंशाचे कुलदीपक. अजून कोण कोण दीपक आहे संत परंपरेमध्ये? तेही निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, शिवराया भोसले कुलोत्पन्न कुलदीपक, लोकमान्य कुलदीपक, सावरकर कुलदीपक, मदनलाल धिंगरा कुलदीपक, श्री अहिल्यादेवी कुलदीपक. एक एक सरासरी नावं मी घेतली आहेत. त्या त्या कुळात ती कुलदीपक ठरली माणसं. यांनी अंधकारातल्या समाजाला लख प्रकाशात आणलं, साक्षर केलं, ज्ञान दिलं, लेकींना पुढाकार दिला, प्राधान्य दिलं, त्यांना मुक्तकंठानं जगू दिलं, प्रतिबंधाच्या सगळ्या तारा तोडून काढल्या आणि आज त्यांना इथं उत्तम कीर्तन प्रवचनात स्वायत्ततेनं बसता येतं, उठता येतं, आपली वैचारिक भूमिका प्रतिपादन करता येते. ही क्रांती ज्यानी ज्यानी केली ना, ज्यानी ज्यानी केली ते सगळे त्या त्या वंशाचे दीपक आहेत. दीपक आहेत. नुसतं दीपक आडनाव ठेवून चालणार नाही, अजिबात नाही. नाव गंगाबाई आणि पाण्याचा थेंब नाही, काय उपयोग त्याचा? नाव त्याचा प्रकाश. दिवसा बॅटरी धरावी लागते. अरे मला हळूहळू पडशील तर मला काय करा, जरा दृष्टी कमी झाली. मला नाव चुकीचं ठेवलं, प्रकाश अंधकार पाहिजे तुझं नाव. नाव हे म्हणजे नाम नाम आणि आचरण याचं साधर्म्य असलं पाहिजे ना, नाही तर साधर्म्य नसलं तर काही उपयोग होत नाही. झाला वंशी दीपक नातळे ना आतळे जो यात अडकत नाही तो झाला वंशी दीपक. करवितो आत्महत्या करवितो आत्महत्या करवितो आत्महत्या करवितो आत्महत्या करवितो आत्महत्या करवितो आत्महत्या करवितो नेदी सत्या आतळो नेदी सत्या आतळो नेदी सत्या. हा आसावरी नावाचा राग आहे. जसं पुष्य नक्षत्रावरती एखादी वस्तू जर हरवली ती सापडत नाही म्हणे, त्या त्या क्षेत्रातले जे लोक ज्ञाते त्यांना माहिती आहे, तसं आसावरी हा राग, आसावरी नावाचा राग ऐका रे, ऐका ना, फार फार गांभीर्याने सांगतोय मी. हा राग जर सूत्रवत पेश नाही करता आला, हे ज्ञाते लोक आहे सगळे त्यातले, मी तुमचं भजन खूप वेळेला ऐकलंय, तुम्ही पण छान प्रमाण म्हणताय, यात जर मध्यमात विस्तार झाला तर याचा दरबारी कानडा तयार होतो आणि षडजात जर स्पर्श झाला तर तो आडाणा तयार होतो. तर तिन्ही भाव आपण यांच्या मुखातनं ऐकूया. एक शास्त्रीय संगीताची मेजवानी तुम्हाला या प्रमाणाच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. जरा कॅमेरा त्यांच्याकडे प्लीज प्लीज. नेदी सत्या आतळो
नेदी सत्या आतळ दे सत्या आतळो नेदी सत्य आतळो नेदी सत्य दे सत्या आतळो होती ती मंजुळ मधुराला पिणे हा दरबारी कानडा. आता याला आडाणा कसा करायचा ते जणीने कर या दीना आ मला म्हणावं वाटलं होतं पण मी यशस्वी झालो नाही. माणसाने पडल्यावरही कबूल करा मी पडलो म्हणून, नाही तर काही लोक पडल्यावर पडावे परी कीर्ती रूपी लढा. काय मग त्यांना कळलं पाहिजे ना. विठाला विठाला छान छान बोललात तुम्ही. त्यांचं म्हणणं आहे आपण पडलो हे दुसऱ्याने मान्य करावं लागतं, पण त्यांना ते कळलं तर त्यांना राग आला तर ते मारू शकतात, पण गाता येईल असं नाही ना. राग म्हणजे भांडण आणि राग म्हणजे प्रेम आणि राग म्हणजे संगीत असे 3 टप्पे करता येतील. गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्चेते. एक विस्तार आहे था. वा 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 वा. करवितो आत्महत्या नेदी सत्या आतळो. आत्महत्या करतो या शब्दाचा अर्थ असा आहे, मानव म्हणून तो जन्माला येतो, पण जन्मभर श्रीगुरु कृपा न झाल्यामुळं आणि परमार्थाच्या पथावरती पाऊल न टाकल्यामुळं आला तसा गेला. तो आत्मघातकीच आहे. त्याला सत्य परब्रह्माचं भान झालं नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. दाविला जगदाकार दाविला जगदाकार. त्रिवार सांगितले सत्य तू सत्य तू सत्य तू. सत्पदानं चित्पदानं आणि आनंदपदानं युक्त आहे असं जे परब्रह्म आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. ते देवेंद्रजी म्हणत नाहीत का मी योग्य वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम करीन. हो पहाटे पहाटे शपथ घेईन का म्हणतात तुम्हाला आमोशाला का घेणार. काय करायचं आपल्याला. विठ्ठल विठ्ठल त्यांचं कोणाचं काही असो, पण माझे हे 40-42 जण जर फुटले असते तर चाटे साहेब आपली सत्ता गेली असते. पण मी स्वर्गीय गोपीनाथरावासारखा मजबूत आहे. मी काय पडू देणार आहे सत्ता. एक सदस्य हलू देणार नाही. म्हणजे मारून नाही, प्रेमाने. इथे श्री माधव मामांची कृपा आहे, सद्गुरू भगवान बाबांची कृपा आहे, मोतीराम महाराज फळेकरांची कृपा आहे, त्यानंतर बापूदेव महाराज आहेत, गोवर्धन महाराज आहेत, त्या सगळ्यांची कृपा आहे.
त्यामुळे आपल्या पारमार्थिक सत्तेला भय अजिबात नाही. अन्य सत्ता जात असतात, परमार्थाची सत्ता जात नसती. महाराज जिवंतपणी पण महाराज आणि मृत्यूनंतरही महाराज. तो माझी कधी नाही, सदैव आजी त्याचं नाव परमार्थ आहे. लक्षात हम सदा हमेशा के लिए बस आजी है, माझी क्यों बनेंगे हम लोग. सातत्यानं आम्ही कायम व्हायचं. समाधी नंतरही महाराजच असतानाही महाराजच. मरण माझे मरून गेले मज केले अमर अमर आहा अमर आहान खरे की पहा खोटे. करवित्व आत्महत्या नेदी सत्या आतळो. सत्य परब्रह्म आहे. त्या सत्य परब्रह्माचं भान अहंकार होऊ देत नाही. म्हणून जरा तुम्ही त्याच्यापासून सावध राहा सगळेजण. आजच्या सप्ताहात ती फलश्रुती काय असेल तर अहंकार खतरनाक चीज आहे, त्याच्यापासून सावध राहा. म्हणजे आजचं टायटलच ते आपलं बेकार आहे, त्रासदायक आहे. महाराज मी एवढा विनम्र जीवन जगलो, अजूनही मला काही संन्यासी म्हणतात तुम्ही हात जोडत जाऊ नका, दंडी संन्यासी आहेत. पण आपला मूळ उपजतच जो पिंड स्वभाव आहे तो जात नाही. आपण जन्मभर वारकरी अंगानं जीवन जगलं. हां, आमची जी परंपरा आहे ती नारायण ब्रह्मा आत्री दत्तात्रय जनार्दन स्वामी शांतीब्रह्म एकनाथ महाराज दंडवत स्वामी अच्युताश्रम स्वामी शंकरानंद तीर्थ विठ्ठलानंद तीर्थ गोविंद तीर्थ त्रिविक्रम तीर्थ वरदाश्रम स्वामी गणेशाश्रम स्वामी मग ग्राहस्थ त्रिंबक मग अनंत आणि पुन्हा येते मी अमृताश्रम. ही परंपरा आहे आपल्या संप्रदायाची. त्यामुळं आपल्याला ताठरपणा घेऊन नाही. हां, शिस्तीपुरतं चिडणं ठीक आहे. नाग असली आहे पण पोरं जवळ आलेत आणि धरायला लागलेत, त्यांनी फणा नाही काढला तर भोवऱ्याला दोरी गुंडाळतील त्याची. हो, तेवढ्यापुरतं त्यांनी फुस केलं पाहिजे. जनरेटर आहे, आवाज आहे, येऊ आहे, तेव्हा तेवढ्या तात्पुरता यायला. वजन किती टाकावं फर्स्ट इम्प्रेशनला, पुन्हा नंतर काय करायचं. आणि ते काही भांडण म्हणून नाही, आपले म्हणून हक्कानी. साठे अहो नातलं गायत म्हणून हक्कानी बोलतोय मी. तुमच्या डोक्यात येईन की नातं नातं म्हणतोय काय, खोलीत गेल्यावर सांगतो. सगळ्याच गोष्टी हल्ली मीडियासमोर ओपन बोलू नाहीत, काही सिक्रेट ठेवाव्यात. जसं मातोश्रीवर शिवसेनेचं अमित शहांचं बोलणं काय आज झालं त्या चार भिंतींनाच ठाऊक आहे, तसं आपल्यालाच माहिती व्हायला पाहिजे. आता ते योग्य वेळ आल्यावर कधी सांगणार आहे दोघंही ते ईश्वरालाच माहिती. पण आपण कधीतरी एकांतात सांगूया. श्रोते हो, सज्जन हो, तुम्हाला बराच वेळ माझ्यासाठी बसावं लागलं. शार्प 11 वाजले, त्यांनी मला 2दा घड्याळ दाखवलंय की आता तुमचा काळ संपत आलाय. म्हणजे कीर्तनाचा असं ते म्हणाले. माझ्या विद्यार्थी त्यांनी सांगितलं तुमचा काळ संपत आलाय, आता मला चान्स द्या, असं त्याचा अर्थ आहे. देईल, पण माणूस आहे तसा त्या लेव्हलला झाला की सूत्र हाती द्यायला काही हरकत नाही. वेड्यांच्या हाती सूत्र दिलं की काय होते आपण डोळ्याने सगळेजण बघत आहोत. म्हणून वेळ आपला संपत आलाय. करवितो आत्महत्या नेदी सत्या आतळो. सत्य ब्रह्म आहे, सत्य ब्रह्म कळत नाही. सत्य कळतच नाही माणसाला. प्रपंच सत्य असा भ्रम होतो, पण सत्य ईश्वर आहे यासाठी एक शेवटचा दृष्टांत कीर्तनाची समाप्ती. घोड नदी शिरूरला मी कीर्तन करून प्रवासाला निघालो आणि सुपा नगर जवळ आल्यावर एक प्यालीला माणूस एसटी मध्ये आला, एकदम माझ्या शेजारी बसला. माझ्या लक्षात आलं हे पदावर गेलेले आहेत. म्हणजे चंद्रावर भ्रमण करणारी माणसं आपण पृथ्वीवरची, असे त्याचे डोळे वगैरे हे झाले होते. असंच असतं का. आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. मला वाटलं संन्याशानंतर आपल्या खांद्यावर हात टाकणारा कोण आहे बाबा असा. हे वाक्य काही ठराविकच लोकांना कळणार आहे की आता हक्काचं खांद्यावर हात टाकणारं कोण आहे. मग नंतर कळलं मला हे घेतलेले आहे. त्यांनी नंतर माझ्या डोक्यातल्या केसात हात घातला. कुरळे केस होते माझे, लांब सडक होते. आता वरचे कमी झालेत, हे वाढले, ते लांब लचक होते. ऐका नाही, शेवट विठोबा रुक्माई रोखून मुद्दाम मी धरलं. काय होतं, आमदार नेते खासदार झेडपी सदस्य आमच्या कीर्तनाला प्रमुख पाहुणे असतात. आणि विठ्ठल विठ्ठलला हार घातला की ते निघून जातात. कीर्तनाला थांबायला त्यांना वेळ नसतो. मग विठोबा रुक्माईच उशिरा घ्यायचं.
बस नाही तर निघ. माझा थाटात मी कीर्तन करणार आहे. हार लवकर का घालत नाही त्याचं अजून एक कारण आहे. हारामुळे राजीव गांधी गेलेले आहेत. म्हणून हारापुढे हारावं लागतं. पुष्पमाला प्रसंगेना सूत्रम शिरसी धार्यते. हार 3 वेळेलाच घालतात विजय झाल्यावर, कीर्तनात आणि जाताना. नाही कळलं? जाताना ते असं असतं. आणि हारावर हार, हारावर हार. पाय पडतील, रडतील, आवळतील. चाललात का? अरे होते तेव्हा गोड बोलला नाही तुम्ही. कशाला राहतील ते? मला तुमच्याशिवाय कोण आहे? सोय केली दुसरी. ही अशा अवस्था आहे. ते प्यालीला माझ्या जवळ बसलो महाराज. त्याने डोक्यात हात घातला केसात माझ्या. आपला काय शब्द आहे सगळ्यांचा, माझ्या केसाला धक्का लावला तर याद राख म्हणतो की नाही आपण. त्याने माझ्या केसात हात घातला आणि तो प्यालीला काय म्हणतोय, सीमा अजूनही तुझे कुरळे केस एकदम सॉलिड, अजून एकदम ब्युटिफुल, एकदम नंबर. आता मी प्रवासाने कंटाळलेलो होतो. ऐका ना प्लीज पार्लमेंट मेंबर सायलेंट. मग मी काय केलं, त्याचा हात माझ्या डोक्यातला काढला आणि माझ्या दाढीत घातला. त्याने असं असं केलं. मी रॉंग चुकलो म्हणलं. मी ही सीमा नाही, ही परिसीमा झाली म्हणायचं. दृष्टांत संपला. प्यालील्या माणसाला पुरुषासारख्या पुरुषावरती केसात हात घातल्यावर एका स्त्रीचा भात झाला. तसं जगत मिथ्या असू नये. प्रपंची विषय भोगणाऱ्या जीवांना भ्रामक कल्पना केलेला संसार सत्य वाटतो, पण सत्य संसार नसून सत्य परब्रह्म आहे. म्हणून करवितो आत्महत्या निधी सत्या आतळो विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, 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 बोला कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. तुका म्हणे गुरगुरी माथा थोरी धरोणी. काय संतांचं ऑब्झर असेल व काय पाहणं असेल कल्पना करा. जाता जाता हे हार आणि बुक्का प्रकरण आलंय. याही प्रकरणाची संधी करतो, सोनं करतो आणि पुढे जातो. प्रत्येक गोष्टीत काही चिंतन. कीर्तनात ती प्रत्येक गोष्ट कीर्तनाचा विषय करण्यासारखा विषय आहे. ऐकताय ना. पूर्वी मी जेव्हा प्रपंचात होतो, मी प्रापंचिक होतो अंडरलाईन. भूत भविष्य आणि वर्तमान 3 काल आहेत की नाही. होतो, आता नाही. तर मी पूर्वी प्रपंचात असताना असे देखणे हार जर मला कोणी घातले तर ते परत मी विणे करायला देत नसायचो. काढायचं आणि जवळ ठेवा. ऐका, फार फार मजा आहे. काढायचो बाजूला ठेवायचो. मला लोक म्हणायचे विणे करायला. मला दुसरा घाला, हा मला दिलाय, हा राहू द्या. माझा उष्टा त्यांना कसा देऊ. नारदाची गादी आपला उष्टा त्यांना देऊ नये, इथे ठेवा.
मी तो हार घ्यायचो आणि साध्या गाड्या तेव्हा काही फ्रीज गाडीत नसायचे, वातानुकूलित प्रकरण नसायचं, साध्या गाड्या काच्या खाली करायच्या, हवा यायची, ते सुकू नये म्हणून ओला कपडा करायचो मी. शाल वगैरे मिळायची. हल्ली शाली असल्या दलिद्र्या निघाल्या सत्काराच्या, ते पांघरता येत नाही, खाली गुंडाळता येत नाही, डोक्याला पुरत नाही, सत्कार येतो, कशाला देतो? माझ्याकडून 1500 घेऊन जा यार, तुम्हाला देऊ नको असे शाल. मी मोठी असली तर मला घेतो, छोटी असली तसा सत्कार करतो. पुंडली पुन्हा तो म्हणतो मला का प्रसाद आहे, प्रसाद आहे. तर मी ती ओल्या कपड्यात फुलं ठेवायचं असे. यांचा की नाही रात्री सुगंध दरवळतो, जरा गाडीत अडकून बघा तुम्ही. आणि पहाटे घरी गेलं की बायको काही प्रेमाने दरवाजा नाही उघडायची, आपण दरवाजा वाजवणं आणि तिचं एकच, झोप लागण्याची वेळ, आलं बाई कीर्तन. ऐकताय ना तुम्ही? जरा खोला की रे, खोला ना. हो खरंय. तुम्हाला काय सांगितलं बरं वाटन, खुलता कळी खुले ना. म्हणजे जरा जरा चेहरा फिरा पडलेला दिसला की आपण समजायचं नाराज दिसतात, अध्यक्ष नाराज दिसतात. तरी माझा ड्रायव्हर म्हणायचा, महाराज तुम्ही पती आहेत. अरे म्हणलं नुसता पती एवढा त्रासलाय तर सभापतीचा काय त्रास असेल. मग दरवाजा वगैरे उघडला की आपण काय करायचं, फटकीने 1500 आपल्या जवळ असे काढायचे, एक शाल हातातली द्यायची आणि ती फुलं आणलेले द्यायचे. कशाला आणलेत? अगं तुझ्यासाठी आणलेत, उद्या संक्रांत आहे, वेणीला आंबाड्याला मी गजरा आणलाय तुला. एवढ्या पहाटे 4ला ती मला म्हणायची, खरं तुमचा स्वभाव इतका सॉलिड आहे ना. कीर्तनाचे नारळ मी घरी नेत नाही. ऐका ना, कीर्तनाचे नारळ श्रीफळ मी घरी नेत नाही. चुकून ड्रायव्हरने बेल्ट लावला नाही, सिग्नल तोडला, शिट्टी वाजवली, घ्या गाडी बाजूला, आपण नाराज व्हायचं नाही, काच खाली करायचा. नमस्कार साहेब, नमस्कार. हे याने सीट बेल्ट लावला नाही, सिग्नल तोडला. हो साहेब. निर्लज्ज पोरगा आहे तो, त्याला अक्कल नाही, कायदा कळत नाही लोकांना. तुम्ही लोक आहेत म्हणून महाराष्ट्र आहे. ती शाल काढायची, नारळ द्यायचं, पुंडली. 500ची पावती जर 60 रुपयात मिटत असं तर बिना पाण्याचे नारळ घरी कशाला न्यायचे? काही पण नाही. फोडल्यावर खोबरं निघत नाही, पाणी निघत नाही, वाळलेलं त्यास. फुटल्या फुटल्या वाड्यात सुगंध सुटतो त्याचा. हे असले दलिंद्रे आम्हाला रोज भेटते. तर वारकरी संत श्रीमंत आहेत, आपण दरिद्र नाही, आपण सिंहाची वाघाची पिल्ल त्याची जाणीव तुम्हाला असली तर. मस्त ऐश्वर्य संपन्न जीवन जगा. मला एकाने विचारलं, खुर्चीवर बसून कीर्तन का करता? मला राजकारणात ग्रामपंचायतीपासून ते केंद्रापर्यंत त्यांच्याच खुर्च्या त्यांना पुरत नाहीत. आपल्याला कोण देणार आहे? आपली आपणच तयार करायची. 4 लोक असणार, आपला पक्ष आपला. कुणी राहू न राहू, निदान चिन्ह बरोबर राहिलं तरी पुष्कळ झालं. काय करायचं आपल्याला? हे बरं चिन्ह नाही. कीर्तन संपलं. तुका म्हणे गुरगुरी माथा थोरी धरू, आणि शेतकरी शेतातून बैलगाडीत धान्य आणताना ते बैल थकलेले असायचे. शेतकऱ्यांनी चल ना पितांबऱ्या मोऱ्या असं म्हणायचं, चाबूक मारला की बैलाने चालायचं. आणि त्याच्या बैलगाडीच्या साट्याखाली, इकडे शब्द साठच आहे ना काय, असं खाली एक कुत्रा असायचं शेतकऱ्याचं. ते सगळे कुत्रे त्याला भुंकायचे, सगळे कुत्रे. आणि ते जरा अवसान आलं की बाहेर यायचं आणि तुटून पडायचं. कुत्रे आले की आत शिरायचं. आणि शेतकऱ्याचं घर आलं, स्त्रियांनी ओवाळायचं, पाणी घालायचं, कुंकू लावायचं, बैलांना तुकडा खाऊ घालायचा. आता हल्लीच्या बैलांना हे कळत नाही. हे पूर्वीचं सांगतो मी. असं खरे पाणी वगैरे द्यायचं. त्या बळीराजाची पूजा करायची, त्या वृषभ देवतेची पूजा करायची, त्या गोमातेच्या पुत्राची पूजा करायची. तो त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं. पण पूर्णाची पोळी तुकडा खाल्ला की प्रसन्न ओझा आणलेला बैल पाठवून हात फिरला की त्याने मान अशी करायची. जू खाली काढलं की ती खालून कुत्र भुंकायचं मालकाकडे बघून. एवढं ट्रॅफिक किनगावला पण आणली का नाही गाडी? एवढे कुत्रे माझ्या मागं लागले पण भेलो नाही मी, आणली का नाही गाडी? मग मी तिथे होतो, म्हणलं वेड्या गाडी तू आणली का बैलांनी आणली रे? भास कोणाला झालाय? आणि आणली कुणी? बैलांनी.
तसा तुम्हाला मला भास आहे. तुका म्हणे गुरगुरी माथा थोरी धरोनी, नातळी तो धन्याशी झाला वंशी दीपक. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. दोन्ही चाटे बंधूंना प्रेमपूर्वक मी भावना व्यक्त करतो की केवळ कीर्तनापुरतं नाही, आपलं अखंड प्रेमाचं नातं राहू देत एवढी भावना व्यक्त करतो. कीर्तन झालं की कीर्तनकार हा रिजेक्ट लिस्टमध्ये आयोजकाच्या जातो. याच्यापेक्षा अजून चांगला आला की नाही, कालच्यापेक्षा हे नंबर 1 झालो, पहिला संपला. खो खोच्या खेळासारखं आहे. म्हणून हे विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. वाकडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती. नो हे अंगभूत युक्ती सर्वेपि सुखिनः संतु, संतु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तुका म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी. तुका म्हणे गुर गुरी. तुका म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी. तुका म्हणे गुर गुरी, तुका म्हणे गुर गुरी. माथा थोरी धरोणी, माथा थोरी धरोणी, माथा थोरी धरोणी. नातळे तो धन्य यासी, नातळे तो धन्य यासी. माता धरोणी धरोणी माता धरोणी, माता थोरी थोरी धरोणी, माता थोरी धरोणी.